श्रीकृष्ण म्हणतात, देव ना कागद ठेवतो ना पुस्तक, पण तरीही तो सगळ्या जगाचा हिशोब अचूक ठेवतो. श्रीकृष्ण म्हणतात, नेहमी संकटांना घाबरण्यापेक्षा एकदा तरी संकटाचा सामना करून पहा. तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. कृष्ण म्हणतात, काळजी करू नका. सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरीही तुम्ही त्याच रस्त्यावर चालत राहा जो खरा आणि प्रामाणिक असेल. श्रीकृष्ण म्हणतात, प्रामाणिक लोक नेहमी धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. कृष्ण म्हणतात, कुणाचाही साधा सरळ स्वभाव ही त्यांची कमजोरी नसून ते त्यांचे संस्कार असतात. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यात अशाच व्यक्तींची कदर करा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्याजवळ असं एक तरी स्वप्न नक्की असावं, तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहाल. श्रीकृष्ण म्हणतात, माघार घेतल्यामुळे जर खरंच नातं टिकत असेल तर माघार नक्कीच घ्या, पण प्रत्येक वेळी तुम्हालाच माघार घ्यावी लागत असेल तर तिथेच थांबा. श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या मनामध्ये कुणाविषयीही तिरस्कार ठेवू नका, कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो तिथे देव कधीच राहत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जो रस्ता ईश्वराने तुमच्यासाठी उघडला आहे तो कधीच कोणी बंद करू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, अडचणी संकट आल्यामुळे माणूस एकटा पडतो हे खरं असलं तरी त्यामुळेच तो अधिक मजबूतही बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, लोक खरं तर बदलत नाहीत, ते हे दाखवून देतात ते खरे कसे आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःच्या हिमतीवर असायला हवी. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: कष्ट, ध्येय आणि संयम. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्याची लढाई ही एकट्यानेच लढायची असते. शेवटी टाळ्या मात्र संपूर्ण जग देत असते. श्रीकृष्ण म्हणतात, जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल.